नमस्कार. महाराष्ट्र न्यूज कनेक्टच्या संवाद सारथी या उपक्रमाअंतर्गत आज आपण परळी नगर परिषदेच्या नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पार्टी यांच्याकडनं उमेदवार असणाऱ्या डॉक्टर पूजा तोतला यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार. नमस्कार. भारतीय जनता पार्टीने आपल्याला यावेळेस परळी नगरसेवक पदासाठीची संधी दिली आहे. कसं सांगाल आपली पार्श्वभूमी? यावेळेस भारतीय जनता पार्टीने मला जे प्रभाग क्रमांक 14 ब मधून उमेदवारी दिली आहे, तर मी नवखी आहे. नवखी असं म्हणजे मी पहिल्यांदाच नगर परिषदेची निवडणूक लढवते आहे. तशी माझी पार्श्वभूमी राजकीय आहे. माझे सासरे श्री बालकिशनजी तोतला हे गोपीनाथरावजी मुंडे सरांसोबत खूप वर्ष त्यांनी काम केलं. ते घनिष्ठ मित्रही होते साहेबांचे. नंतर माझे मिस्टर श्री प्रितेशजी तोतला हे सुद्धा ताईंचे सहकारी आहेत. बऱ्याच वर्षापासून ते भाजपाचं काम करत आहेत. मीही त्यांचं काम खूप जवळून पाहिलंय, पण प्रत्यक्षात फील्डवर काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. अच्छा. यावेळेस पंकजाताई मुंडे यांनी अनेक महिलांना भाजपाच्या वतीने संधी दिली आहे, तर या संधीकडे तुम्ही कसं पाहता? ताई स्वतः एक महिला आहे. आधी त्यांनी बालविकास, महिला आणि बालविकास हे खातं सांभाळलेलं आहे सक्षमपणे, आणि आताही त्या पशुसंवर्धन मंत्री आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत. आणि ताईंचा एक सॉफ्ट कॉर्नर म्हणा किंवा महिलांविषयी त्यांची जी जाण आहे ती उत्कृष्ट आहे. त्यामुळे त्यांनी यावेळेस बऱ्याच महिलांना संधी दिली. त्यामध्ये मलाही त्यांनी एक संधी दिली आहे, आणि ही संधी जी दिली आहे त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न निश्चितच मी करेन. आपण निवडून येणार आहातच, एकूणच या प्रभागाच्या अडचणी, याच भागात तुमचं क्लिनिकही आहे, तुमच्या मिस्टरांची इंडस्ट्रीही याच भागात आहे, तर बऱ्याचशा समस्या तुम्ही जाणून आहात. काय वाटतं या समस्याचं निराकरणासाठी? मी गेल्या 15 वर्षापासून वैद्यकीय सेवेमध्ये आहे. मी होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर आहे. याच प्रभागामध्ये म्हणजे 14 मध्येच माझं क्लिनिकही आहे, आणि माझ्या मिस्टरांची जी फॅक्टरी आहे ती पण ह्याच प्रभागामध्ये. या प्रभागामधले बरेचसे प्रश्न मला माहिती आहेत. ते रस्त्याचे असोत, पाणी प्रश्न असोत, स्वच्छतेचा प्रश्न असो. मुख्यत्वे मी ज्या प्रश्नाकडे आवर्जून लक्ष देईन तो प्रश्न आहे महिलांचा आरोग्याचा. जो महिलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे त्यासाठी जे काही शक्य मला होईल करणं, ते नक्कीच मी नगर परिषदेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करेन. वैद्यकीय सेवा यामुळे तुमचा बऱ्याच जणांशी संपर्कही होत असेल? हो, बरेच जे पेशंट आहेत ते रुग्ण येतात, तर ते त्यांच्या समस्याही सांगतात. म्हणजे होमिओपॅथी हा जो आहे ना वैद्यकीय सेवेतला प्रकार, त्यामध्ये कसं असतं की आम्ही पेशंटची हिस्ट्री घेतो, त्यामुळे आम्हाला पेशंटचे सगळेच प्रश्न कळतात. म्हणजे त्यांचे मानसिक प्रश्न असो किंवा कौटुंबिक प्रश्न असो, कारण तो आमच्या व्यवसायाचा भाग आहे. आम्ही ते प्रत्येक प्रश्न जाणून घेतो आणि त्यानुसारच उपचार करतो. त्यामुळे त्या अनुषंगाने मला बरेचसे प्रश्न सुद्धा या प्रभागातली माहिती आहे, तर त्यावर काम करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. म्हणजे होमिओपॅथीचा जो एक ट्रेंड असतो की रुग्णाची इत्थंभूत हिस्ट्री तुम्ही प्रश्नांद्वारे जाणून घेता, त्यासोबतच तुम्हाला या प्रभागातील प्रश्नही जाणून घेतले येतात आमच्यापर्यंत. आणि काय विजन कसं आहे तुमचं की या प्रभागासाठी नाविन्यपूर्ण असं काय आहे तुमच्या दृष्टीने? नाविन्यपूर्ण म्हणजे जे पवन मुंडे सर आहेत ते आधीपासूनच एक टर्म नगरसेवक राहिलेत. त्यांनी बरेचसे प्रश्न खूप यशस्वीपणे हाताळले सुद्धा आहेत. पण जो महिलांचा आरोग्याचा प्रश्न आहे, म्हणजे पुरुष म्हणून त्यांच्यापर्यंत कदाचित ते प्रश्न गेले नसतील, तर त्या प्रश्नांना महत्त्व देऊन आणि त्या अनुषंगाने काम करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. माननीय पंकजाताई मुंडे यांनी जवळपास 8 ते 10 महिला या एकूण नगरसेवक पदासाठीच्या नॉमिनेटेड झालेल्या आहेत.
या दरम्यान तुम्हाला असं काही जाणवतं की हे महिला राज येऊ शकतं परत नगरपालिकेत? नाही, महिला राज हे पहा, महिला राज हा शब्द चुकीचा आहे तुम्ही जो म्हणतायत तो. महिला ज्या आहेत ना त्या जास्त सुजाण असतात, प्रत्येक प्रश्नाची जाणीव त्यांना असते, कारण त्याच घर चालवतात. त्यामुळे घरातले जे छोटे मोठे प्रश्न आहेत ना ते महिलांना जेवढे माहिती आहेत तेवढे पुरुषांना माहीत नसतात. त्यामुळे जर महिला खरंच सक्षमपणे नगर परिषदेवर गेल्या तर नक्कीच विकास घडवून आणतील शहराचं, असंही मला वाटतं. तर शहराच्या नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष भैया धर्माधिकारी यांच्या सुविधे पत्नी पद्मश्री धर्माधिकारी उभ्या आहेत. हो, तर एकूणच महिलांची ही जी केमिस्ट्री आहे तर खूप चांगली राहील. महिला म्हणजे नगराध्यक्ष जर महिला आहेत तर आम्हालाही अप्रोच करायला सोपं राहील आणि त्या 100% निवडून येणार आहे. एकूणच पॅनल नक्कीच विजयी होणार आहे. महिलांना पुरुष नगराध्यक्षाकडे जाऊन आपले राहणे किंवा आपल्या मागण्या मान्य करणं अवघड होतं. पण तुमचा हा प्रश्न पद्मश्री धर्माधिकारी असल्यामुळे महिलांना ते अगदी सोपं वाटतं असं तुमचं म्हणणं आहे? हो, नक्कीच. कारण काय, महिलांचे प्रश्न खूप जास्त नाही जरी बोललं ना तरी समोरच्याला पटकन कॅच होतात की महिलांनी सांगितलंय तर काय सांगताय समोरचं व्यक्ती आणि त्याची डेप्थ किती आहे प्रश्नाची तेही लगेच कळतं. त्यामुळे नक्कीच त्याचा फायदा. चला, तुमच्या या निवडणुकीसाठी तुमच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. तर आज आपण संवाद साधला आहे संवाद सारथी या आपल्या उपक्रमाद्वारे. डॉक्टर पूजा तोतला यांनी भरभरून आपल्याशी आता संवाद साधला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार नगराध्यक्ष पदासाठी पद्मश्री धर्माधिकारी आहेतच, त्याही उच्च विद्याविभूषित आहेत आणि याही वैद्यकीय सेवेत असल्यामुळे एकूणच महिलांसाठी परळी नगर परिषदेसाठी अतिशय सुसंधी आहे आणि या संधीचा त्या निश्चितच आपल्या प्रभागातील महिला आणि इतर सर्वांसाठीच जे उत्तम आहे ते करणार आहेत. नमस्कार.